ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। नाशिक शहरासह जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आता जनजीवन सामान्य होत असल्याचं पाहायला मिळत आहे। नाशिकच्या गोदावरी नदीला आलेला पूर देखील ओसरला असून नाशिकच्या रामकुंड परिसरात भाविक आणि पर्यटकांची गर्दी देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर सकाळच्या सुमारास पूजा विधीसाठी या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर अनेक पर्यटक देखील या ठिकाणी आता रामकुंड परिसरात दाखल झालेले आहेत। खरं तर नाशिक शहरासह जिल्हाभरात सुरू असलेल्या पावसानं गंगापूर धरणातून गोदावरी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता आणि त्यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती। गोदावरी नदीची पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती। रामकुंड परिसर देखील पुराच्या पाण्याने वेढलं गेलं होतं। मात्र पावसाने विश्रांती घेतल्यानंतर टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग जो आहे तो कमी करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर रामकुंड परिसरातील जी परिस्थिती आहे ती पूर्वपदावर आल्याचं आपल्याला एकंदरीतच पाहायला मिळत आहे। नाशिक शहरात पावसाने सध्या विश्रांती घेतली असून जनजीवन जे आहे ते आपल्याला पूर्वपदावर येत असल्याचं बघायला मिळत आहे आणि नाशिकच्या रामकुंड परिसरातील परिस्थिती देखील पूर्वपदावर आल्याचं आपल्याला एकंदरीतच पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन कुशल पाटीलसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।